नमस्कार. आज आपण एक सुंदर असा एक गोडाचा पदार्थ पाहणार आहोत. तर आता पहा, सणासुदीचे दिवस आहेत, तर आपण नैवेद्यासाठी म्हणून थोडंफार गोड असे बनवत असतो. तर आज आपण ही भोपळ्याची खीर या ठिकाणी बनवलेली आहे. तर आपण बघूया की ही कशी बनवलेली आहे. अतिशय साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे. आणि त्यासाठी बघा आपण काय काय घेतलेलं आहे. तर यासाठी आपण थोडे अर्ध्या वाटीलाही कमी असे थोडे तांदूळ घेतलेले आहे आणि ते स्वच्छ आपण धुवून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण हा अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे, म्हणजे लाल भोपळा आहे हा, किंवा याला कोहळंसुद्धा म्हणतात. तर हे कोहळं घेतलेलं आहे आणि त्याच्या लांब लांब अशा फोडी कापून आपण त्याचा आतला जो गर आहे, जो बियांचा भाग आहे, तर तो काढून घेतलेला आहे. आणि पाठीचा जो भाग आहे हिरवा, तर तो सुद्धा आपण काढून घेतलेला आहे. म्हणजे त्याची साल आपण काढून घ्यायची आहे. आणि मला ह्या भोपळ्याचा रंग खूप छान वाटला, म्हणून मला भोपळ्याची ही खीर करण्याची खूप इच्छा झाली. खूप सुंदर असा केशरी रंग आपल्या ह्या भोपळ्याचा होता. तर आपण आता ह्या भोपळ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत. थोडे मोठे केले तरीसुद्धा चालेल, कारण की आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने छान आपण याचे काप करून घेणार आहोत. अगदी घरच्या साहित्यात आपली ही रेसिपी तयार होणार आहे. अतिशय पौष्टिक आहे. आणि त्यानंतर आपण हे तांदूळ धुवून घेतलेले होते, त्यामध्येच आपण हा जो भोपळा आहे हा सुद्धा धुवून त्यामध्ये घालणार आहोत. आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, कारण यामध्ये तांदूळसुद्धा आहेत, त्यामुळे आपल्याला हे पाणी घालणं आवश्यक आहे. त्यानंतर एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपण पाणी घालून घेतलेलं आहे. आणि आपण छान हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. या पदार्थाला आपण गुळशेलं किंवा भोपळ्याची खीर किंवा भोपळ्याचं डेझर्ट असं सुद्धा म्हणू शकतो. ही एक गोडाची रेसिपी आहे. कुकर थंड झाल्यानंतर आता आपण पाहत आहोत की आपला कोहळं हे सुंदर रीतीने शिजलेलं आहे आणि तांदूळही छान शिजला आहे. तर हे आपण डायरेक्ट मिक्सरमधूनच याला बारीक करून घेऊया. आपल्याला बारीक अशी पेस्ट याची करून घ्यायची आहे. आणि या ठिकाणी मी अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे, पण एवढं आपल्याला खिरीला लागणार नाही आहे. तर आपण यापासून पुन्हा दुसरी एक रेसिपी बनवणार आहोत. तर खिरीसाठी मी हे भांड्यात जे काढलेलं आहे, तर ते खिरीसाठी घेतलेलं आहे. आणि हे आपण जे मिक्सरच्या पॉटमध्ये आहे ते काढून ठेवणार आहोत. आणि त्यानंतर आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहे, काजू आहे, बदाम आहे आणि किसमिस आहे. तर आपण हे साजूक तूप घेतलेलं आहे कढईमध्ये, तर यामध्ये आपण ते छान असे परतून घेणार आहे. त्यामुळे ते छान असे क्रंची असे तयार झालेले आहेत. तर हे काढून घ्यायचे आणि त्याचे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आता या कढईमधल्या तुपामध्ये आपण जे मिश्रण काढून घेतलेलं होतं, तर हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. सुंदर असं तूप यामध्ये पहा जिरलं गेलेलं आहे. आणि आपण छान असं सतत याला हलवायचं आहे, कारण तांदूळही आहे याच्यामध्ये, तो खाली लागू शकतो. त्यामुळे सुंदर पद्धतीने आपण हे आता भाजून घ्यायचं आहे. हा भोपळा जो आहे तर हा अतिशय पौष्टिक असा असतो. याला कोणी लाल भोपळा, कोहळा, कद्दू किंवा पंपकिन असं म्हणतात. आणि त्यामध्ये 1 वाटी आपण गूळ टाकलेला आहे. आणि गूळ आपण असा बारीक करून घेतलेला आहे, तरी जे बारीक खडे आहे ते सुद्धा आपल्याला वितळून घ्यायचे आहे. आणि हा गूळ जो आहे तर हा छान पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. जर हा चांगला शिजवला नाही तर आपण जे दूध टाकणार आहोत तर ते दूधसुद्धा फाटू शकते. त्यामुळे छान असं आपण उकळून घेतलेलं आहे चांगल्या पद्धतीने. आणि एका बाजूला आपण दूधसुद्धा उकळवलेलं आहे. आणि आता आपण वेलची पावडर आपण या ठिकाणी घातलेली आहे. जायफळ असलं तर नक्की टाका, कारण गुळ असलं की जायफळ हे छान लागते त्याची चव, पण माझ्याकडे नसल्यामुळे आज मी घालत नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण दूधसुद्धा उकळत ठेवलेलं होतं, म्हणजे ते थोडं आटवून घेतलेलं होतं. म्हणजे अगदी बासुंदी इतकं घट्ट नाही, पण छान पद्धतीने त्याला आटवलेलं होतं. तर आता हे दूध आपण याच्यामध्ये घालून छान असं त्याला एकजीव करून घेत आहोत. आणि आता एवढं जर ठेवलं तर ही खीर जी आहे ती खूप घट्ट होईल. त्याच्यामुळे आपण पुन्हा थोडंसं दूध यामध्ये घालत आहोत. आणि ड्रायफ्रूटसुद्धा आपण कापून घेतलेले आहे, तर ते अर्धे त्यामध्ये घालून घेतले आहे आणि अर्धे जे आहे ते नंतर आपण डेकोरेशनसाठी ठेवलेले आहे.
आपली खीर ही थंड झाल्यानंतर घट्ट झाली आहे, तर ती कोणत्या पदार्थामुळे ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि छान याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे. आणि अशी माझी ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटनसुद्धा नक्की दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि अशाच साध्या सोप्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. तर आता आपली ही जी खीर आहे तर ही तयार झालेली आहे. आणि आपण पाहू शकता की रंगसुद्धा अगदी सुरेख आपल्या खिरीला आलेला आहे. तर सुरुवातीलाही आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर आपण आता ही खीर सर्व करण्यासाठी 2 बाउलमध्ये काढून घेत आहोत. तर आपल्याला गरम आवडत असेल तर आपण गरमही खाऊ शकतो, किंवा थंड आवडत असेल तर अगदी फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्या. छान अशी घट्ट अशी ही खीर तयार होते आणि सुंदर असं हे भोपळ्याचं डेझर्ट आपलं तयार होतं. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तांदळामुळे आपल्या खिरीला हे छान घट्टपणा असा येतो आणि चवीला अतिशय चविष्ट अशी ही खीर तयार आहे.